नमस्कार. सुपर प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुशांत सिंग प्रकरणामध्ये ड्रग्सचा अँगल, त्याचबरोबर राजकीय घडामोडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधला वाद, या सगळ्या घडामोडी आपण टॉप 9 न्यूज मध्ये पाहणार आहोत. मात्र आपण सुरुवातीला पाहणार आहोत सुशांत सिंग प्रकरणामधला ड्रग अँगल आणि सीबीआयचा तपास टॉप 9 न्यूज मध्ये. सुशांत सिंग प्रकरणात आता ड्रग्सच्या अँगलचा तपास होणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं गुन्हा दाखल केला असून रिया चक्रवर्ती आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुशांत सिंग राजपूत याला रिया चक्रवर्ती ही सीबीडी ऑइल ड्रग्ज द्यायची असा खुलासा एनसीबीच्या सूत्रांनी केलाय. चहा, कॉफी आणि पाण्यामधून हे ड्रग्ज दिलं जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. रिया ड्रग्ज खरेदी करायची आणि ते सेवनही करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा एकदा कुपर रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सीबीआयनं कुपर रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी केली. आज सीबीआयनं 3.5 तास पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी केली आहे. सुशांतच्या पैशांवर रियानं उधळपट्टी केल्याची बाब समोर आली. जया सहाच्या अकाउंटमध्ये सुशांतचे पैसे होते अशी माहिती मिळते. सुशांतचे लाखो रुपये क्वॅन कंपनीच्या खात्यामध्ये आहेत. क्वॅन टॅलेंट कंपनी जया सहा चालवायची. आता जया सहाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले. जया सहा ड्रग पेडलर आहे. जया सहा आणि रिया चक्रवर्ती मध्ये चॅटिंग देखील समोर आलेलं आहे. ड्रगची मात्रा किती ठेवावी यावर दोघींमध्ये चॅटिंग झाल्याची माहिती मिळते. दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयाकडे दिलेल्या ऑटोप्सीचे विश्लेषण होत आहे. यामध्ये सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या झाल्याचा संशय एम्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. सुशांतचा विसेरा रिपोर्ट सुद्धा पुन्हा तपासला जातोय. सध्या एम्सच्या 5 डॉक्टरांची टीम तपास करत आहे. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावर कंगना राणावतनं पुन्हा एकदा ट्विट केलंय. या प्रकरणामध्ये आता नार्कोटिक्स डिपार्टमेंट सहभागी झालंय. त्यामुळे आता बॉलिवूडचे बरेच कलाकार यामध्ये सापडतील असं तिनं म्हटलं. सुशांतचा खून झाल्याचं मी 9 जुलैला सांगितलं होतं असं ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केलंय. तर या प्रकरणी मी सीबीआय चौकशीची देखील मागणी केली होती. या प्रकरणामध्ये दुबईचा पण हात असून मुंबई पोलीस या प्रकरणात दिशाभूल करत होते असाही आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. बॉलिवूड ड्रग्ज माफिया संबंधांची चौकशी करा अशी मागणी भाजपच्या राम कदम यांनी सरकारकडे केली. बॉलिवूड कलाकार युवकांचा आयकॉन आहेत असं राम कदम म्हणाले. विधिमंडळामध्ये सुद्धा याची चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. तर राम कदमांकडे पुरावे असतील तर सरकारला द्या, सरकार कारवाई करेल. नुसते आरोप करून बदनाम करू नका असं काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर एकच खळबळ माजली. पाहुयात राजकीय घडामोडी टॉप 9 न्यूज मध्ये. शिवसेनेचे परभणीतील खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला. राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होते असा आरोपही केला आहे आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधला वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना कॉल देखील केला आणि राजीनामा मागे घेण्यास सांगण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टामधली मराठा आरक्षणावरील सुनावणी संपली. आता 28 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. अधिवक्ते संदेर उदय सिंग यांनी 5 न्यायाधीशांच्या संविधान खंडपीठाकडे हा खटला द्या या राज्य सरकारच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षणावरून आता शरद पवारांवर निशाणा साधला जातो. मराठा आरक्षणावर शरद पवारांनी मौन का बाळगला असा सवाल भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केला. तर मराठा आरक्षणामध्ये पवारांनी मध्यस्थी करावी अशी विनंती वारंवार करूनही पवारांचं अधिकृत वक्तव्य आलं नाही असं विनायक मेटे यांनी म्हटलंय.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री बैठकीमध्ये जीएसटी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे। केंद्र सरकारनं आपण नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचं सांगणं म्हणजे विश्वासघात आहे असं सोनिया गांधींनी म्हटलं। सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली। या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते। धुळ्यामध्ये पालकमंत्र्यांची गाडी अडवल्यानं पोलिसांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला। या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची मागणी करत गाडी अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला। राज्यातल्या बळीराजाची सर्रासपणे लूट सुरू असून शेतकऱ्यांची 12,000 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला। 300 रुपयांची वस्तू शेतकऱ्यांना 3,000 रुपयांना विकली जाते असा आरोपही त्यांनी केला आहे। टाळेबंदीमुळे उद्योग व्यवसाय बंद पडल्यानं महावितरण वीज कंपनीला याचा 13,500 कोटींचा फटका बसला। आर्थिक डोलारा कलू लागल्यानंतर महावितरणला सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे 8,000 कोटींच्या कर्जाची मागणी करण्यात आली अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली आहे। सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडून गुलाम नबी आझाद यांची समजूत काढण्यात आली। सीडब्ल्यूसीच्या बैठकीमध्ये आझाद नाराज झाले होते। सोनिया आणि राहुल गांधींनी त्यांना फोन करून समजावले। भाजपशी संधानाच्या आरोपानं आझाद व्यथित झाले होते। एकीकडे अण्णा हजारेंचे शिष्य म्हणवल्या जाणाऱ्या केजरीवालांवर हजारे यांनी अनेकदा टीका केली, मात्र त्यांच्या विरोधात ठोस कृती केलेली नाही आणि लोकही त्यांचे जुने संबंध विसरायला तयार नाहीत। आता दिल्लीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी हजारे यांना पत्र पाठवून केजरीवाल विरोधातील जन आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय। राष्ट्रीय स्तरावर आज काय घडामोडी घडलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सक्टोह आणि धारळी नदीला पूर आलेला आहे। या पुरामुळे अनेक नद्या ओसंडून वाहू लागलेल्या आहेत, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जम्मू काश्मीरच्या गादीगड परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसानं गादीगड परिसरातील एका पुलाचा काही भाग कोसळला। हा पूल कोसळतानाची दृश्य मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। ओडिशाच्या केंदुझारच्या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे या भागातील बैतरणी नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली, तर नदीतील पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगानं दिली आहे। कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने 2020ची जेईई मुख्य आणि नीट परीक्षा पूर्वीच्या तारखांप्रमाणे होतील अशी घोषणा केली। त्यामुळे आता जेईई परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर आणि नीटची परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे। जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊया असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं। जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असंही त्यांनी म्हटलं। भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 32 लाखांच्या पुढे गेली आहे। देशामध्ये गेल्या 24 तासात 67,151 नवे कोरोना रुग्ण सापडले, तर 1,059 जणांच्या मृत्यूची नोंद झाली। भारतामध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्या 32,34,475 इतकी झाली आहे। आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली। कडक लॉकडाऊन जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेशी निगडीत समस्या निर्माण झाली असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टामध्ये मोरटोरियम प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान हे मत नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एम.आर. शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2019-20 मध्ये 2,000 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही। या दरम्यान 2,000च्या नोटांचा चलनातला वापर कमी झाला आहे। रिझर्व्ह बँकेच्या 2019-20च्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे। पंजाबमध्ये आतापर्यंत 23 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलंय। यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आज सोनिया गांधींसोबतच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली।
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईतून बाहुबली टी धमाडेंना अटक करण्यात आली तर 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर 5 आरोपी फरार आहेत। या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये यावल रावेर तालुक्यातील गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे खरीप पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये पाणी साचल्यानं उडीद आणि मूग पिकाला कोंब आले असून संपूर्ण पिकं सडून गेली आहेत। खरीप हंगामातील उडीद मूग आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी देखील हवालदिल झाले। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं उघडीप घेतली, त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे। कोयना धरणामधून नदीपात्रामध्ये होणारा सर्व विसर्ग बंद करण्यात आलेला आहे। धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय, तर कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहेत। कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली आहे। वर्ध्यातील 48,704 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली। कर्जमाफी देताच जिल्ह्यातील 38,396 शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज घेतलं। या शेतकऱ्यांना आतापर्यंत 369 कोटी 96 लाख रुपयांचं पीक कर्ज देण्यात आलं। एवढंच नव्हे तर यंदाच्या हंगामात जिल्ह्यामध्ये 51.87% पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे। लासलगावसह 8 मका खरेदी केंद्रावर शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत 7,000हून अधिक शेतकऱ्यांनी मका विकला। मात्र 2.5 महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांचे 16 कोटी रुपये अडकले आहेत। या आर्थिक कोंडीमधून बाहेर पडण्यासाठी तातडीने पैसे मिळावेत अशी मागणी मका उत्पादक शेतकरी करतायत। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेवटचं गाव असलेले भिवाडे बुद्रुक हे गाव गेल्या आठवडाभरापासून भीतीच्या सावटाखाली आहे। या गावामध्ये भूस्खलन होऊन 2 घरांची पडझड झाली आहे, तर शेतजमिनीला भेगा पडून शेतीचं नुकसान झालंय, तर विद्युत वाहक खांब सुद्धा वाकलेले आहेत। जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचं सांगत जळगावच्या कारागृहातील कैद्यांनी एकत्र येत कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घातला। वादाचं पर्यावसन हे हाणामारीमध्ये झालं। कैद्यांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। तब्बल 4 तास हा गोंधळ सुरू होता। पंढरपूरमधील बस स्थानकामधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली। मात्र गेल्या 5 दिवसांमध्ये पंढरपूर बस स्थानकाला 5 ते 6 लाख रुपयांचा तोटा झालाय। या प्रवासी वाहतुकीमधून पंढरपूर आगाराला 4 लाखांचं उत्पन्न मिळालंय, तर यासाठी 10 लाख रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मृत्यू झालेले बहुतेक बाधित हे 50 वर्ष वयोगटातील आहेत। त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे। यामध्ये पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी केली जाईल। आज मुंबईमध्ये नेमकं काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। एमएमआर मध्ये मुंबईच्या धर्तीवर एसआरए राबवणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यासाठी एक वेगळा आयएएस अधिकारी असणार आहे। त्याचबरोबर मुंबईतील ताण कमी होईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुद्धा बसला होता। मात्र टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात येत असल्यामुळे उच्च न्यायालयाचं प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार 31 ऑगस्ट पासून हे प्रत्यक्ष कामकाज चालवण्यात येईल। फेब्रुवारीमध्ये कर्ज काढून संपूर्ण पैसे भरल्यानंतर सुद्धा सोडतीमध्ये लागलेल्या म्हाडाच्या घराचा अद्यापही ताबा न मिळाल्यानं अनेक मंडळी व्यथित झाली आहेत। कोणतीही पूर्वकल्पना न देता सोडतीमध्ये लागलेलं घर विलगीकरणासाठी परस्पर पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्यामुळे संबंधित चिंतेत पडली। भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्यांना घरभाडं आणि कर्जाचे हप्ते असा दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं प्रतिष्ठेच्या केलेल्या बीडीडी चाळ प्रकल्पातील नायगाव येथील चाळींच्या पुनर्विकासामधून एल&टी कंपनीनं माघार घेतली। गेली 3 वर्ष बांधकामाबाबत काहीच हालचाल न झाल्याचं कारण या कंपनीनं दिलं। कंपनीमार्फत तसं पत्र म्हाडाला देण्यात आले। मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी अनेक बडे विकासक इच्छुक होते। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे
यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना कल्याणशिळे रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सल्ला दिल्यानंतर राजू पाटील आज थेट श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेर दाखल झाले। यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेरील खड्डा देखील त्यांना दाखवला। अण्णासाहेब मिसाळ यांनी आज सायंकाळी कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून त्यांची बदली करण्यात आली होती। कोरोना काळात अण्णासाहेब मिसाळ यांनी चांगलं काम केलं होतं। मिसाळ यांच्या जागेवर अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली। मुंबईतील पवई रोटरी क्लबच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोरोना योद्ध्यांसाठी विविध वस्तू सुपूर्द करण्यात आल्या। N95 मास्क, वॉशेबल मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर अशा उपयुक्त वस्तू देण्यात आल्या। यावेळी मंत्रालयातील कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते। प्राण्यांच्या मलमूत्रापासून पसरणाऱ्या लेप्टो विरोधात मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या धडक कारवाईमध्ये आतापर्यंत 1,15,518 उंदरांचा खात्मा करण्यात आलेला आहे। लेप्टो विरोधात 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम राबवली गेली। मुंबईमध्ये गेले काही दिवस सतत बरसणाऱ्या पावसाने शेकडो खड्डे रस्त्यावर पडले। कुर्ला, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड विभागातून खड्ड्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत। महापालिकेच्या ॲपवर आतापर्यंत 681 खड्ड्यांची नोंद झाली असून यापैकी केवळ 154 शिल्लक असल्याचा दावा केला जातोय। मुंबई यंदाही खड्ड्यामध्ये असल्याचं काही ठिकाणी दिसून येत आहे। राज्याच्या इतर महानगरांमध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूयात टॉप 9 न्यूजमध्ये। शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची आज पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे। नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईमध्ये बदली करण्यात आली आहे। तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये बदली करण्यात आली। नागपूर महापालिकेमध्ये बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालक पदावर होते। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली करण्यात आली, तर कैलास जाधव हे नवे आयुक्त असणार आहेत। जाधव सध्या MIDC सह मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। घर घेणाऱ्यांसाठी उद्धव ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। स्टॅम्प ड्युटीमध्ये तब्बल 3% कपात करण्यात आली। 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटी 5%वरून 2%वर करण्यात आली आहे। त्यामुळे रिअल इस्टेटसाठी हे मोठं बूस्टर असेल। पुण्याच्या भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आज 2 स्वयंसेवकांना कोविडशिल्ड लसीचा डोस देण्यात आला। ऑक्सफर्डच्या लसीची देशातली पहिली मानवी चाचणी पुण्यामध्ये करण्यात आली, अशी माहिती डॉक्टर संजय ललवाणी यांनी दिली आहे। या 2 स्वयंसेवकांना 0.5 ml चा डोस देण्यात आला। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी नागरिकांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी नव्यानं पॅकेज तयार करण्यात येणार आहे। यासाठी आर्थिक मोबदल्यासोबतच काही प्रमाणात शेतकरी महामंडळाची शेतजमीन देता येते का, याबाबत चर्चा सुरू असल्याचं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं। दीपांकर दत्ता यांनी कोणत्या नियमांची पूर्तता न करता उठसूट दाखल करणाऱ्या संघटनांना कडक संदेश दिलाय। त्यामुळे नियमांची पूर्तता केल्याशिवाय जनहित याचिकांवर सुनावणी होणार नाही, अशा शब्दात मुख्य न्यायमूर्तींनी जनहित याचिकांवर चाप आणावा असा आदेश देण्यात आलाय। राज्यातील बोगस बियाणं प्रकरणी 150 बियाणं उत्पादकांवर कारवाई होणार आहे। औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयानं ही माहिती दिली। TV9 मराठीनं सर्वात आधी ही बातमी दाखवली होती। आता 40 कंपन्यांना कृषी विभागाकडून ताकीद देण्यात आली आहे। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये आणखी एक धक्कादायक असा प्रकार समोर आला। कोरोनाग्रस्त गंभीर महिला रुग्ण बेडवरून जमिनीवर पडल्यानं रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड झाला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय। मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली। परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया टॉप 9 न्यूजमध्ये।
भारत आणि अमेरिकेमधील परराष्ट्र संबंध मागील काही काळापासून सुधारल्याचं दिसतंय. मात्र असं असलं तरी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनानं भारतासंदर्भात कठोर पावलं उचलत अमेरिकन नागरिकांना भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिलाय. अमेरिकेनं आपल्या नागरिकांसाठी अशा प्रकारच्या सूचना का दिल्या याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन सुद्धा पूर्व लडाखमध्ये सीमा प्रश्नावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटू शकला नाही. तिथे सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना चीनचे भारतातील राजदूत सन विंडॉंग यांनी गलवान खोऱ्यातील संघर्ष दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलेलं आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. चीन घुसखोरी केलेल्या काही भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आहेत. सीमेवर अशी परिस्थिती असली तरी पुढच्या महिन्यामध्ये रशियामध्ये होणाऱ्या युद्ध कवायतींमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही देश आपले सैन्य पाठवू शकतात. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना जगासाठी एक चांगली बातमी समोर आली. आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झालाय. आफ्रिका खंड पोलिओमुक्त झाला असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट किटमुळे स्वीडन हा देश वेगळ्याच अडचणीमध्ये सापडलाय. स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं बुधवारी चीनमधून आयात करण्यात आलेले कोरोना टेस्ट हे किट सदोष असल्याचं म्हटलेलं आहे. चीन आणि पाकिस्तान मिळून खतरनाक जैविक हत्यार बनवत आहेत. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आडून हे कृत्य केलं जाते. गेल्या 5 वर्षांपासून यावर काम सुरू असल्याचा ऑस्ट्रेलियानं खळबळजनक दावा केला आहे. भारताच्या भूभागावर दावा करत नवीन नकाशा जाहीर करणाऱ्या नेपाळच्या भूमिकेत नरमाई येत असल्याचं चित्र आहे. सीमाप्रश्नी चर्चा करण्याची तयारी दर्शवणाऱ्या नेपाळनं आता इंधन पुरवठ्याबाबत भारतासोबत चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतासोबत वाद असले तरी आवश्यक वस्तूंचा पुरवठा भारताकडून होऊ शकतो अशी नेपाळला खात्री असल्यामुळे सीमावादावर नेपाळच्या भूमिकेत पूर्वीप्रमाणे ताठरता दिसत नाही. भारतीय अमेरिकी वंशाच्या निक्की हेली यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन तसंच उपाध्यक्षपदाचे उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर टीका केली. बायडन हॅरिस यांच्या निवडणुकीत विजय झाल्यास अर्थव्यवस्थेसाठी विध्वंसक ठरेल तसंच अमेरिकेला समाजवादी देश करतील अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली.